नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. महाफास्ट 100 बातम्या तर बघायच्याच आहेत, मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी. सुरेश जैन यांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. गिरीश महाजन यांनी सुरेश जैन यांची भेट घेतली होती. विकासाच्या मुद्द्यावर आपण महायुतीला पाठिंबा देत असल्याचं सुरेश जैन यांनी म्हटलेलं आहे. तर विकासाच्या मुद्द्यावर आपण पाठिंबा देतोय महायुतीला असं स्पष्ट केलेलं आहे सुरेश जैन यांनी. काही काळापूर्वी गिरीश महाजन यांनी सुरेश जैन यांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर सुरेश जैनांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. महिलेला जेवढं सपोर्ट करण्याच्या संदर्भातली म्हणजे असा एकही क्षेत्र त्यांनी सोडलेलं नाही की जिथे त्यांचा कार्यक्रम आज इम्प्लिमेंट होत नाही आणि ते मला आवडतंय आणि ते खास या देशाला आवश्यक आहे कारण ती 80% जनता ती आहे. त्यांना त्यांच्या भलं आणि हिताचं जर ते करत असतील आणि या देशाला तिसरी शक्ती बनवण्याच्या संदर्भातलं 2047चं त्यांचं स्वप्न $5 ट्रिलियन आणि सगळ्यांना सशक्त करण्याच्या संदर्भातली भूमिका जी काही आहे, मग ते शेतकरी असो, स्त्रिया असो, आदिवासी असो, हे मला आवडलं म्हणून मी ते काम केलं. भाजप उमेदवाराला समर्थन दिलं म्हणजे भाजपात प्रवेश समजायचा नाही, मी प्रवेश कोणत्याच पक्षाचा नाही. उद्या मला दुसरे म्हणजे याच पक्षाच्या लोकांनी भाजपचा हा कार्यक्रम स्वीकारला तर मी त्यांनाही आशीर्वाद देईल. कोणी चांगलं काम करत असेल तर मी त्याच्या सोबत आहे हे मी परत रिपीट करून सांगतो. तुम्ही सांगितलं होतं दादा की कार्यकर्ते जे आहेत ते त्यांची भूमिका घेतील, पण इथे गिरीश महाजन आल्यानंतर तुम्ही आता महायुतीला पाठिंबा दिला आहे. हो, त्यानंतर आता कार्यकर्त्यांची भूमिका काय? आता कार्यकर्त्यांना तर एक इंडिव्हिज्युअल कार्यकर्त्याला तर मी काही आता बोलू शकत नाही. मी मेळावा घेणार नाही, काही नाही. मी कुठेही जाणार नाही, प्रचारही करणार नाही. मला जर विचारायला आले कार्यकर्ते किंवा कार्यकर्त्यापर्यंत प्रेस नोटच्या माध्यमातनं किंवा तुमच्या मीडियाच्या माध्यमातनं जो काही विचार जाईल तो जाईल. हो, आज तुम्ही या ठिकाणी सुरेशदादांची भेट घेतली आहे, काय सांगा? आज आमच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण दादा या जिल्ह्यात आपण बघितलं की गेले 40-45 वर्ष दादांचं खूप मोठं काम, त्याचं मोठं नाव हे राज्यभरामध्ये होतं आहे आणि म्हणून आज दादांनी आम्हाला समर्थन या ठिकाणी दिलं आहे. खरं म्हणजे मागचे 2-3 वर्षे झाले दादा तब्येतीच्या कारणामुळे थोडं मुंबईलाही होते, पण आज दादांनी भारतीय जनता पक्षाला पर्यायाने महायुतीला समर्थन या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे निश्चित खूप मोठं मताधिक्य दादांच्या समर्थनामुळे आमचं वाढणार आहे. जळगाव शहरामध्ये कुठेतरी आपल्या उमेदवारांवर संकट होतं, त्यामुळे तुम्ही आज संकटमोचकाची भूमिका निभावली आहे आणि दादांची मी आधी सांगितलं की आमच्या दोन्ही जागा या 4 लाखाच्या वर मताधिक्याने निवडून येतील, कारण हा बालेकिल्ला गड आहे आमचा. दादा मागच्या शिवसेनेत आम्ही सोबतच होतो, या ठिकाणी आम्ही सोबतच काम केलं या ठिकाणी आणि म्हणून हा जळगाव जिल्हा हा भाजप युतीचा, आमचा हा शिवसेना युतीचा गडच राहिलेला आहे. इथे गेल्या 30-35 वर्षापासून खासदारही आमचे आहेत, आमदारही आमचे आहेत, आम्ही सगळे सोबतच आहोत. त्यामुळे मला असं वाटतं संकट आलं म्हणून नाही, पण दादांसारखं आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी कोणी जर नेतृत्व आम्हाला पुढे झालं तर याचा आनंद आम्हाला निश्चित आहे. 5 लाखांच्या लीडची घोषणा केलेली होती. 5 लाखांच्या लीडची तुम्ही घोषणा केलेली होती. दादांनी पण पाठिंबा दिला नाही, काय वाटतं आता? तुम्ही बघा, आता 4 जूनला जेव्हा निकाल लागेल तेव्हा आपल्याला कळेल. सुद्धा आम्ही बरोबरच होतो. उन्मेषबाईचा प्रचार मी केला त्यावेळेस, तर असं काही नाही की त्यावेळेसही मला मोदीजींचं हे आवडलं होता प्रोग्राम आणि म्हणून आम्ही त्यांना मदत केली होती त्यावेळेस आणि युती होती त्यावेळेस. ऋण तर व्यक्त असं आहे, जो कोणी आपल्याला, मी जर तुम्हाला काही मदत केली असेल आणि तुम्ही मला जर विचारलं तर मी तुमचं ऋण व्यक्त